पोलीस स्टेशनला दिल्या जाणाऱ्या भाडेकरूंच्या माहितीवरून नवरा बायको असल्याचा पुरावा गृहीत धरून राजगुरुनगर न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। पोलीस स्टेशनला दिल्या जाणाऱ्या भाडेकरूंच्या माहितीवरून नवरा बायको असल्याचा पुरावा गृहीत धरत राजगुरुनगर न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। 9 फेब्रुवारी 2015 रोजी चाकण येथील विवाहिता कविता कांबळे हिचा निर्घृण खून करण्यात आला होता। या खून प्रकरणामध्ये पोलिसांनी खेड तालुक्यातील ठाकूर पिंपरी येथील उल्हास सुदाम गोरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला होता आणि त्याला अटकही करण्यात आली होती। या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक डी.बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश मुंडे यांनी केला होता। या घटनेतील विशेष बाब म्हणजे खून झालेली महिला आणि आरोपी यांची पोलीस स्टेशनला दिलेली माहिती, काही साक्षी आणि हे दोघे नवरा बायको असल्याचा पुरावा गृहीत धरत राजगुरुनगर न्यायालयाचे सत्र न्यायाधीश S.R. जगताप यांनी आरोपी उल्हास गोरे याला खुनाच्या आरोपाखाली जन्मठेप आणि 6,000 रुपयाचा दंड आणि दंड न भरल्यास 6 महिन्यांचा सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे। या घटनेमध्ये सरकारी वकील म्हणून अरुण ढमाले यांनी काम पाहिले आहे। ही परिस्थिती जर पुराव्यावरती आधारित होती आणि सदर केसमध्ये सदरचा जो आरोपी जो आहे ते उल्हास सुदाम गोरे राहणार पिंपरी पेंढा हा एका स्त्रीबरोबर चाकण येथील कडाचेवाडी येथे पती पत्नी या नात्याने तो राहत होता आणि सदरच्या याच्यामध्ये प्रकाराच्या दिवशी आदल्या दिवशी दोघांमध्ये भांडण झालं आणि त्या भांडणावरून त्याने कटावणीसारख्या हत्याराने सदर महिलेवरती वार केले। त्याच्यामध्ये त्या सदर महिलेच्या डोक्याचा एकदम चंदामेंदा झाला आणि त्याच्यावरती मृत्यू पडली। त्यानंतर सदर केस प्रत्यक्ष पाहणारे साक्षीदार जरी कुणी नसले तरी मेहरबान कोर्टाने सदर आरोपी आणि सदरील महिला ही एकाच रूममध्ये राहत होते त्याबाबतचा सदर मालकाने जो दिलेला पुरावा होता पोलीस स्टेशनला तो एक ग्राह्य धरला। परत ते एकत्र राहत होते आणि बाजूच्या शेजारी रूममध्ये राहणारे जे काही भाडेकरू होते तर ते सांगत होते की हे एकत्र राहत होते इथे पती पत्नी म्हणून। तो एक पुरावा ग्राह्य धरला आणि सदरचा प्रकार केल्यानंतर आरोपी हा त्या ठिकाणाहून फरार झाला। असा सर्व प्रकार जे परिस्थितीने पुरावा आहे ना तो मेहरबान कोर्टाने ग्राह्य धरून सदर आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। निलेश आंधळे, C24 तास, राजगुरुनगर।